तर कसे काय मंडळी, अंदाजे आठवडो झालो असतलो रतांबे काढूक आम्ही सुरुवात केली. खळ्यात सुकत घातलेली कोकमा एकदम कडक सुकान रेडी असत आणि आज आमका ती विकण्यासाठी बाजारात जाऊचा होता. तर आईन मोठ्या पिशवीत सुकलेली कोकमा भरून ठेवलेल्या. त्यानंतर मी ती जय बजरंगबली म्हणान जोर लावून ती पिशवी खांद्यावर उचलून घेतलंय. तसोच यो बाहुबली ती पिशवी घेऊन रस्त्यावर जाऊक निघालो. बाबा माझ्या पुढे तयारी करून पुढे जाऊक निघालेले. त्यानंतर मी गाडी घेतलं आणि बाबांनी पिशवी घेतल्याने आणि मागे बसले. त्यानंतर आम्ही दोघाही बाजारात जाऊन निघालो. थोड्या वेळात आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. बाबांनी गाडीच्या मागची पिशवी उचलून घेऊन जाऊन वजन काट्यावर ठेवल्याने. वजन मापून बघल्यानंतर वजन एकूण 19 किलो झालेला. त्यानंतर काकांनी कागदावर हिशोब घालूक चालू केल्याने. समोरच बाबांनी उचलून पिशवीवरची बांधलेली गाठ सोडून आतमधली कोकमा बाजूक वतल्याने. समोरच्या काकांनी पैसे मोजूक चालू केल्याने आणि माझ्या हातीत दिल्याने. मंडळी, ही आई बाबांच्या कष्टाची कमाई असा आणि ही कमाई त्यांना नक्कीच भेटाक हवी म्हणून माझ्याकडे पैसे होते ते बाबांकडे दिलंय. सर्व झाला आणि मी घरी जाऊक निघालोय. वरती रस्त्यावर बाजूक गाडी लावून रिकामी झालेली पिशवी घेतलंय आणि खाली घरी जाऊक निघालोय. घराकडे आईन मस्तपैकी कांदे पोहे बनवलेले ते आईन खाऊक दिले. खुर्ची घेतलं, त्यात मी बसलोय आणि कांदे पोहे खाऊचो आनंद घेतोय. तर मंडळी, आजचो माझो व्हिडिओ कसो वाटलो माका नक्कीच कळवा.